वा, अरे इतकंच नाही दर्शन, इथे सफेद फुलं पण आहेत. मला वाटलं फक्त पिवळी आणि लाल किंवा गुलाबी. हे फारच छान आहे रे. असं वा, गोड, एकदम सुंदर. वा, अति अति सुंदर. वा वा, हा आनंद आपण लुटतोय. वा, आपण भाग्यवान आहोत खरोखर. वा, चला केलेलं आहे. एक्झॅक्ट. अरे मारुती राया, वा वा वा, काय मला आनंद होतोय. हा हा हा. अरे वा वा, काली माता आहे ही. वा, दुष्टांचा संहार. मग आणि मला हनुमानाचं दर्शन घ्यायचंय मनापासून. अजून 1 मिनिट. वा, मी रोज तुझी. वा, काय सुंदर आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, मला देशाची सेवा करायची आहे. शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी, वृद्धांना, सगळ्यांना आधार म्हणून मी राहायला पाहिजे. मला शक्ती दे आणि बुद्धी चातुर्य दे. बस, मला खात्री आहे तू सगळं मला देऊ शकतो. यस. वा, चला. 40 वर्षामध्ये फक्त लोकल लोकल, काही बाकी बघायचं कारणच नव्हतं. फक्त इकडे रिक्षा पकडायची, तिकडे ST पकडायची, तिकडे लोकल, तिकडे काय कधी काय विचारू नका, धमाल नुसते. त्यामुळे मी एन्जॉय केलं ते पण हे जे आहे ना, हे भारी. बघा आता, बघा समोर, बघा काय चाललंय. वा 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 वा, हे दृश्य मला बघायला मिळतंय, हे माझं भाग्य आहे. हो की नाही? छान आहे ना? ए खुश. वा पिवळं पिवळं आहे. फारच आजचा दिवस आपला पिवळा पिवळा. हां, छान आहे. काय वेगळंच. किती वेळ. वा, एन्जॉय करतोय आज आपण. रंगी बेरंगी, पण मेन पिवळं, नंतर गुलाबी आणि लाल आणि सफेद पण. सगळी फुलं आपले बघत आलो. हो की नाही? आज पदयात्रा आपली अशीच चालू आहे. आनंद आनंद. वा, त्यात चिमण्यांच्या चिवचिवाट, पुन्हा मोर हवेमध्ये उडतायत. काय असं बघायला मिळतं का? मी भाग्यवान आहे आणि त्यामुळे दर्शन पण भाग्यवान आहे. ओके. वा, धमाल येणार आहे आज. आज आपण पूर्ण टार्गेट पूर्ण करायचं. आज शाळा नाही. बस. मोटरसायकल एकदम सांभाळून चालायची. हळूच राहतो. हां, व्हेरी गुड बॉय. पण मला फोन करशील ना? हो. वाचून झालं की? हो.
चला. काय नाव? विद्याधर बिस्कुट आहे. मस्कुटे. अभिनंदन तुमचं. बँकेत अभिनंदन. वाचलं आम्ही आता. हे बघा वाचलं आम्ही हा. हे काय आम्हाला दिलं ना आम्ही आता गाडीत आम्ही वाचत गेलो झालो ते. तिथं थांबलो होतो अच्छा. आणि चांगलं माहिती काम घेतली. झालं. इथून पुढे ना एवढं मला मिळालं तरी बस आहे. नाही नाही समाधान. नाही नाही, खूप चांगलं बाकी काम. काय खूप चांगलं काम आहे हे वाटतंय. एका कॉलेजचे शाळेचे प्राचार्य आहेत. हो. मी एका कॉलेजचे आहेत. आम्ही हे तिघं एका पण. आहेत. अरे बापरे. तिघ जण आहेत. तिघी प्राचार्य आहेत. गाडी भेटली तिथे थांबलो आम्ही. वा तुम्ही आमच्या शाळेत यावं अशी आमची इच्छा वा आहे. वा मी तुम्हाला नमस्कार करतो. नाही, खरंच. नमस्कार नका अरे करू. तुम्ही नाही मोठे नाही. सहकार्यामध्ये आता साधी गाडी गोष्ट बोलला आहे. पुढे. आणि पुन्हा ते बघणं हा. त्याकडे लक्ष बरं देणं का? पुन्हा ते समजून हे घेणं गरजेचं आहे. हल्ली शेकडो लोक येतात आणि जातात. आता आमच्या शाळेमध्ये एवढे मुलं आहे ना नाही, तर चांगलं प्रबोधन होईल गाडी तुम्ही या. गाडी बोलून घ्या आता. बसा गाडी. तुम्ही माझ्या गाडी मागे चला. तिथून मग सरांचा पत्ता देतो तुम्हाला. सरांचा पत्ता देतो. 3 शाळा आमच्या होत्या. 3 शाळा केल्या एक त्याच्यात. कुठे चौथी आहेत पण त्या होईल. शाळा? इथून नागपूर जवळ. 4 किलोमीटर आहे. हा बघा इथं 4 पण गेले ना पहिली नागपूर. गोष्ट माहिती. घे ना. वाचा ना. पोरं बाहेर घेऊ का जरा वेळ? सगळेच लावूया. ठाण्याच्या गजरात स्वागत करूया. एक साथ स्काउट क्लॅप गो. आलेल्या पाहुण्यांमध्ये ते मुख्य आपले पदयात्री म्हणून विद्याधर विठ्ठल बुसकुटे, तसेच अजून आपले एक प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले ते म्हणजे जनता विद्यालय उतरण्याचे मुख्याध्यापक आदरणीय श्री कांबळे सर, आपल्या विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय R.R. वाघ सर आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दुर्दुबळे सर हे सुद्धा आज यांचं सर्वांचं आपण एकदा पुनश्च टाळ्यांनी स्वागत करायचे. एक साथ स्काउट क्लॅप गो. आलेले जे आपल्याकडे अतिथी आहेत की जे संपूर्ण भारतभर ते भ्रमण ते करत आहेत, पदयात्रिक म्हणून त्यांची ओळख सगळीकडे आहे आणि आज ते महाराष्ट्रात आलेले आणि आपल्या या टेंबे गावात या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. त्यांचं नाव विद्याधर विठ्ठल बुसकुटे. ते 40 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये नोकरी करत असताना त्यानंतर सेवानिवृत्त झाले आणि ते एका ध्येयाने पेटलेले होते की हा संपूर्ण भारत भ्रमण त्यांना पायीच करायचा होता. म्हणजे पदयात्री म्हणून त्यांची ओळख त्यांनी या संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांनी त्यांची ओळख एक पदयात्री म्हणून निर्माण केलेली आहे. कोणतं तरी ध्येय माणसाने जगत असताना आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन जगायचं, अशी ही व्यक्ती आहे की जी कधी कोणत्या गोष्टी तडजोड करत नाही. त्यांनी जे ठरवलं तेच ते करत असतात असे हे व्यक्ती. आणि त्यांचा मुख्य उद्देश जो आहे की ती लोकांपर्यंत शांतता, मानवता, त्यानंतर आदर्श शिक्षण, पर्यावरणाचं महत्त्व, कन्या भ्रूण हत्या विरोधात माहिती पसरवणं आणि बालमजुरीच्या विरोधात आवाज उठवणं हे खूप महत्त्वाची कामं ते आज सगळीकडे करत आहेत.
कार्य करण्यात खर्च केले. भाऊ अशोक विठ्ठल भुसकुटे रत्नागिरीच्या कामात स्वतःला समाजात विचार मंथन घडवत आहेत. आज महिला व बाल कल्याण मातृ मंदिराच्या माध्यमातून समाज सेवेचा आपल्या कुटुंब छान, पण नेमका प्रश्न काय तो विचारा मला, काय असेल तर. हो की नाही? जरूर विचार. माझ्या पुरता मी तुम्हाला सांगतो की मी 3 पदयात्रा केल्या, पण 4थी पदयात्रा मी का म्हणून बाहेर पडलो, फक्त महाराष्ट्र. आणि मेन म्हणजे पेपरमध्ये कायम वाचत आलो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ते माझ्या जीवाला लागलं. म्हणून या 73व्या वर्षी मी, माझं वय आता 73, म्हणून मी या कामासाठी बाहेर पडलोय. जिथे जिथे रस्त्याला शेतकरी दिसतील किंवा त्यांच्या महिला दिसतील किंवा शेतमजूर दिसतील, त्यांच्याकडे मी जातो. सगळे किती माहिती का, हा नाशिक आहे ना, हा त्याचा चांगला भाग आहे. पुढे पुढे जाल तर विदर्भ, मराठवाडा, सगळीकडे तर अजूनच सगळीकडे संसार उद्ध्वस्त झालेले आहे. आणि तुम्हाला पण त्याचे तुमचे पाय, हात पाय ओलेले आहेत, मला जाणवतं. आलं का लक्षात? तुम्हाला त्रास होतो या गोष्टीचा. तुम्ही, मला दिसतं की ते जे मुलं आहेत ना, ते शेतकऱ्यांची मुलं जास्त करून आहेत. आलं का लक्षात? त्यामुळे मला जाणीव आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, बस पुढे वा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. भारत हा देश समजू शकत नाही, त्यासाठी आवश्यकता आहे पदयात्रेची. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे लेखक, सामाजिक कार्यकर्ते. छान, पण नेमका प्रश्न काय तो विचारा मला, काय असेल तर. हो की नाही? जरूर विचार. माझ्या पुरता मी तुम्हाला सांगतो की मी 3 पदयात्रा केल्या, पण 4थी पदयात्रा मी का म्हणून बाहेर पडलो, फक्त महाराष्ट्र. आणि मेन म्हणजे पेपरमध्ये कायम वाचत आलो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ते माझ्या जीवाला लागलं. म्हणून या 73व्या वर्षी मी, माझं वय आता 73, म्हणून मी या कामासाठी बाहेर पडलोय. जिथे जिथे रस्त्याला शेतकरी दिसतील किंवा त्यांच्या महिला दिसतील किंवा शेतमजूर दिसतील, त्यांच्याकडे मी जातो. सगळे किती माहिती का, हा नाशिक आहे ना, हा त्याचा चांगला भाग आहे. पुढे पुढे जाल तर विदर्भ, मराठवाडा, सगळीकडे तर अजूनच सगळीकडे संसार उद्ध्वस्त झालेले आहे. आणि तुम्हाला पण त्याचे तुमचे पाय, हात पाय ओलेले आहेत, मला जाणवतं. आलं का लक्षात? तुम्हाला त्रास होतो या गोष्टीचा. तुम्ही, मला दिसतं की ते जे मुलं आहेत ना, ते शेतकऱ्यांची मुलं जास्त करून आहेत. आलं का लक्षात? त्यामुळे मला जाणीव आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, बस पुढे वा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. आता सध्याच सकाळी बघा 6 वाजता मी आता सुरू केलंय. सध्या ना मेन म्हणजे काय झालं, सुरुवात झाली ती मुसळधार पाऊस. असतो का असा पाऊस? हो की नाही? हे सगळंच वेगळं बदललेलं आहे. मग सकाळी 6 वाजता मी उठतो आणि मी चालायला, त्याच्या अगोदर काही गोष्टी होतात. नंतर 6 वाजता चालायला सुरुवात, 8:30, 9, 10 वाजता त्या व्हॅनिटी व्हॅनला बोलवायचं, नाश्ता करायचा, पुन्हा अर्ध्या तासात पुन्हा चालायला सुरुवात करायची, पुन्हा 1 वाजेपर्यंत चालायचं. नंतर थोडी व्हॅनिटी व्हॅन बोलवायची. व्हॅनिटी व्हॅन बघितली का तुम्ही थोडी दुरून? हो की नाही? मग तिथे आतमध्ये जाऊन थोडं जेवण करायचं आणि 4 वाजता पुन्हा चालायला सुरुवात करायची, ते 7 ते 8 पर्यंत चालायचं. हे असं कायम नियमितपणे चालू आहे. नियमितपणा हा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. चालणं, व्यायाम, प्राणायाम, तब्येती छान ठेवा आणि बस. अजून काय बोला विचार? नंतर माग पडा, तुम्हाला डोक्याला केस नाही. चला चला चला, तुमची शूटिंग होते. चला त्यांच्या बरोबर बसा ना, बोलले तिथं बाबा काढायचं म्हणजे टाइमपास आहे किती पुढे तिथंच आहे ना.
कांबळे सरांनी मला इथे आणलं. त्यांनी फक्त हे व्हॅनिटी बॅन आहे ना, ते गाडीवरचा मजकूर त्यांनी पाहिला आणि त्यांनी मला इकडे आणलं. अरे देवा, मला येत नाही ना. नाही बाबा. छान आहे रे, असं वेगळंच आहे. फार सुंदर आणि वेगळीच मूर्ती आहे. हे काढला ना फोटो. अरे वा, प्रसन्न. हनुमानाची आई कोण? हा, आता मी शोध विसरलो पण बघतो. ओके.